नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आपल्या 31 आणि 1-2 अशा या 2-3 तारखात पेरणी केलेलं हरभरा सुपर अनन्यगिरी यामध्ये उभे आहोत. आणि आजची तारीख आहे जवळपास 8 जानेवारी. आणि आज काही ठिकाणी हरभरा पिवळा दिसत आहे, तर आपण त्यावर आज एक फवारणीचं नियोजन आहे. तर बघूया अगोदर हरभऱ्याची स्थिती आणि त्यावर आपण घेत असलेली फवारणी. हे इमामेक्टिन अळीचा प्रादुर्भाव नाहीच्या बरोबर आहे, त्यामुळे दुसऱ्या फवारणीसुद्धा आपण इफेक्टिव्ह आणि थोडंसं स्वस्त असं इमामेक्टिन बेंझोएट घेत आहोत. याने अळी जाईल. यासोबत एक स्ट्रॉंग बुरशीनाशक पोर्शिया म्हणून आहे. यामध्ये ॲझोस्ट्रॉबिन 11% आणि ट्युबिकोनाझोल 18.3 नोहा कंपनीचं हे पोर्शिया. यासोबत आपण हे 52-34, कारण आता याला फॉस्फरस आणि पोटॅशची गरज आहे आणि मायक्रोन्यूट्रियनची कमी असेल म्हणून चिलमिक्स कॉम्बी. आणि काही ठिकाणी फुलगळ होऊ नये, जी काही फुलं राहिलेली आहेत याच्यासाठी आपण परत एकदा टाटा बहार आणि झाडामध्ये हिरवेपणा राहावा यासाठी आपण टाटा बहार घेत आहोत. तर टाटा बहार आपण 40 ते 50 ml, चिलमिक्स कॉम्बी 25 ग्राम, 100 ग्राम 52-34, पोर्शिया 30 ml आणि 10 ग्राम इमामेक्टिन असा हा या हरभऱ्यावर स्प्रे घेणार आहोत. आणि जास्तीत जास्त त्याच्यावर येणारे डिसीज यामध्ये कव्हर होतील. तर हा आपला सुपर अनन्यगिरी हरभरा आहे. आणि काही ठिकाणी याची आता ही अशी पाने पिवळी झालेली आहेत आणि ती गळत आहेत. फूल लागलेले आहेत, अजून फार मोठ्या प्रमाणात फुले नाही. काही ठिकाणी घाटे आहेत आणि खालून याची पाने पिवळे होत आहेत. याला आपण मध्यंतरी एक पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर परत पाऊस आला, त्यामुळं आणि थोडी 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणावर धुई आली. पण त्याच्या अगोदर आपण एक फवारणी केलेली होती, ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय फवारणी केली ती पाहू शकता. आणि त्या फवारणीनंतरही सुद्धा हे अशा प्रकारे धुई आल्यानंतर ही काही झाडे झालेली आहेत. ही धुईमुळे काही अन्नद्रव्य कमतरता म्हणता येईल. आता जे झाड अतिशय पिवळं झाले असेल त्या ठिकाणी कदाचित जास्त पाण्यामुळे मुळकुजही झालेली असेल. तर वातावरणातील बदलामुळे हरभऱ्याचं पीक आता फार चॅलेंजिंग. आता हे बघा, हे असं झालेलं आहे. आता हे जर झाड आपण उपटलं तर याची मुळी थोडीशी काळोखी वाटत आहे. या मुळीवर थोडीशी खराब झाली, म्हणजे हे अशा प्रकारे आतला भागीचा काळा पडत आहे. तर आता यावर आपण एक फवारणी घेत आहोत. बघूया आपले हरभरे पीक या पावसानंतर कसे आहे व आपण त्यावर आता कोणती दुसरी फवारणी घेत आहात हे कॉमेंटमध्ये आपण नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.